गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. बघा थोडस टाइम बॉन्डचं इश्यू असल्यामुळं काय झालंय की आपल्याला लाईव्ह सेशन घेता आलं नाही. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. उद्यासाठी आपण अनालिसिस आपण देऊया. आज फर्स्ट ऑफ ऑल बघा, आपण अनालिसिस करताना म्हणजे आजच्या अनालिसिस आपण जी काल प्रिडिक्ट केली त्या संदर्भात काय सांगितलं होतं आपण की इथे एक ट्रेंड लाईन येते म्हणून सांगितलं होतं, बरोबर की नाही. एक ट्रेंड लाईन येते या पद्धतीची, आणि जर का मार्केट फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅपडाऊन ओपन होऊन जर इथे येत असेल तर फर्स्ट ऑफ ऑल शॉर्टची अपॉर्च्युनिटी आपण शोधायला सांगितली होती. का तर याचं रिझन पण सांगितलं होतं बघा, कारण प्राइस लोअर लो कंटिन्यू मारत जाईल आणि फर्स्ट ऑफ ऑल ज्या वेळेस या ट्रेंड लाईन पाशी येईल प्राइस त्यावेळेला एक रिजेक्शन आपल्याला पाहायला भेटेल असं सांगितलं होतं. आणि म्हणजे मार्केटने एकदम छान पद्धतीने इथे रिजेक्शन दिलं. एक ट्रेड 70-80 पॉईंटचा दिला आणि मार्केट रिव्हर्स झालं. मग रिव्हर्स झालं तर हे रिव्हर्स झालेलं सर आपण कॅच करू शकतोय का? तर मी तुम्हाला वारंवार सांगितलंय बघा, या पद्धतीनं तुमच्या पुढे टाइम फ्रेम पाहिजेत. कोणते टाइम फ्रेम? 1 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट. त्याच्या पुढे कोणते पाहिजेत? 10 मिनिट, 15 मिनिट, 25 मिनिट. आणि त्याच्या पुढे सांगितलं की 75 मिनिट, 125 मिनिट आणि डेलीचा टाइम फ्रेम. या पद्धतीनं टाइम फ्रेम तुमच्या समोर हे ओपन पाहिजे. मग याचा फायदा काय? बरोबर की नाही? हा एवढे टाइम फ्रेमचा फायदा काय? तर त्याचा फायदा तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस मार्केट इथं गेलं ना, म्हणजे मार्केट जर का सपोज इथं डाऊन साईडला फर्स्ट टिकला, मार्केट डाऊन साईडला गेलं, नाही कॅप्चर करता आलं, ठीक आहे. मार्केट नंतर रिव्हर्स झालं. रिव्हर्स होऊन इथे येऊन काय केलं? ओपनिंग प्राइसला मार्केटनं ब्रेक केलं. आणि ब्रेक करत असताना काय झालं बघा, या लेवलला 3 मिनिटचा टाइम फ्रेम तुमच्या पुढं मोठा करूया आपण. म्हणजे तुम्हाला एकदम चार्टची सायकोलॉजी समजेल की चार्ट कशा पद्धतीने रीड करायचे. बघा, आपली ही ट्रेंड लाईन जी काही प्रिव्हियस डेची ट्रेंड लाईन होती या पद्धतीनं प्लॉट आहे. ओके, नंतर अजून काय मार्केटमध्ये घडलंय की मार्केट स्लाइटली गॅप डाऊन झालं आणि फर्स्ट टिकला मार्केट डाऊन साइडला गेलं. मग डाऊन साइडला गेलं म्हणजे सेलर ऍक्टिव्ह आहेत. ठीक आहे, सेलर ऍक्टिव्ह आहेत. परंतु सेलर ऍक्टिव्ह असून ज्यांनी हा सेलअप मारलाय त्यांना त्यांना मी सांगितलं होतं बघा की ही जी काही मार्केटमध्ये पॉज कॅन्डल सगळे झालेत, याच एक पेंडिंग मूव बाकी आहे म्हणून सांगितलं होतं, बरोबर की नाही. एक पेंडिंग मूव, एक रिट्रेसमेंट काइंड ऑफ मार्केट जाऊ शकते असं मी कालच्या अनालिसिस मध्ये तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे बॅक ऑफ माइंड मध्ये सगळी थॉट प्रोसेस तुमच्या म्हणजे रेडी पाहिजेत की काय काय मार्केट घडायला लागलंय. मग हे बघा, हे ऑलरेडी मार्केट डाऊनफॉल दिलं. म्हणजे हा डाऊनफॉल काही छोटा मोठा नाही डाऊनफॉल. ऑलमोस्ट मार्केट कुठं खडा आहे बघा, म्हणजे 24,830 ला मार्केट क्लोजिंग झालंय. मग 24,830 पासून फर्स्ट टिकलं मार्केट कुठं गेलं? 24,730 ला. म्हणजे ऑलमोस्ट 100 पॉईंटची जर्नी मार्केटनं ट्रॅव्हल केले. आणि ट्रॅव्हल करूनच्या करून काय झाले, मार्केट पुन्हा अपसाइडला आले. अपसाइडला येऊन काय झाले, एक पॉज कॅन्डल बनवले आणि पुन्हा अपसाइडला आले. अपसाइडला येत असताना काय केले प्राइसनं, की प्रिव्हियस डेची जी काही रेंज होती ती रेंजला पण ब्रेकआउट केलं. प्रिव्हियस डेची क्लोजिंग पण ब्रेकआउट दिली आणि ही ट्रेंड लाईन पाशी आपल्या मार्केट आलं आणि एक ट्रेड आपल्याला 70 पॉईंटचा दिला. ओके, 70 पॉईंटचा दिला. गुड, इथपर्यंत काय आपल्याला शंका नाही. आता याच्या पुढे जी काय आहे ते इंट्राडेचा चार्ट मार्केटवरती पकड निर्माण केली इंट्राडेच्या चार्टनं. मग इंट्राडेचा चार्ट आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. बघा, फर्स्ट ऑफ ऑल रॅली, बेस कॅन्डल रॅली, तिला फॉलो थ्रू आहे, प्लस क्लोजिंग प्राइस ब्रेक केले. म्हणजे मार्केटमध्ये काही ना काहीतरी पोटेन्शियल आहे. इंट्राडे पर्स्पेक्टिव्हने इथं पोटेन्शियल आहे. ओके, गुड. म्हणजे बघा, रॅली, बेस कॅन्डल रॅली तुमच्या पोर्टलवरती तुरंत ड्रॉ झाला पाहिजे झोन. ओके, तुरंत म्हणजे त्या क्षणालाच. जसं मार्केट इथं वरती गेलं निघून तसं तुम्हाला हा रॅली, बेस कॅन्डल रॅली, हा जो काही झोन आहे हा झोन तुमच्या पोर्टलवरती ड्रॉ पाहिजे. ठीक आहे, ड्रॉ केला सर झोन. मग आता इथे शिफ्ट होऊया आपण 1 मिनिटला. 1 मिनिटला शिफ्ट होऊया. बघा, तुम्हाला जादू सांगतो मार्केटची की प्रोफेशनल ट्रेडर कशा पद्धतीनं ट्रेड करतोय. ओके, बघा, एक स्विंग बनला, मार्केट वरती गेलं. ओके, पुन्हा इथं इथं हा आपला काय 3 मिनिटाचा डिमांड झोन आहे. बघा, इथं 3 मिनिटाचा हा हा डिमांड झोन आहे. ओके, डिमांड झोन बनवून प्राइस
काय झाले तिथं टॅप होऊन वरच्या साईडला गेले. तुमच्या बॅक ऑफ माइंड मध्ये सगळं चालू आहे हे, आणि नंतर प्राइसनं काय केलं, हा थर्ड पॉइंट दिला. बघा पॉइंट किती ब्युटिफुल दिलाय पॉइंट. म्हणजे फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट आणि थर्ड पॉइंटला ही कोणती कॅन्डलस्टिक आहे, हॅमर कॅन्डलस्टिक आहे. बरोबर नाही, हॅमर कॅन्डलस्टिकचा जसा हाय क्रॉस झाला रे झाला. वन ऑफ द स्टुडंटनं मला या ठिकाणी मेसेज केलता की नाही नाही सर, मी अच्छा कसा मूव कॅप्चर केला या ठिकाणी, ओके, आणि मी छान पद्धतीनं थॉट प्रोसेसनं त्यांनी प्रॉफिट बुकिंग, ठीक आहे, अपसाइडला त्यांना नाही थांबता आलं, नो डाऊट, काय हरकत नाही, अपसाइडला नाही थांबता आलं. परंतु आज त्यांनी जो हा मूव प्रिडिक्ट केलाय, आज जे त्यांनी ही पाहिलंय ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय, त्यांनी ही ट्रेंड लाईन पण मला प्लॉट करून हा चार्ट मला पाठवला होता की सर या पद्धतीने इथं ट्रेंड लाईन बनली होती, मी या मूव मध्ये पार्टिसिपेट पण झालतो, परंतु छोट्या प्रॉफिट मध्ये मी निघून गेलो, काय हरकत नाही. आज आज तुम्हाला तो प्रॉफिट म्हणजे तो जर्नी एन्जॉय नाही करता आली, उद्या तुम्ही जर्नी एन्जॉय कराल ना. नेक्स्ट टाइमला तुमच्यावरती ती बिलीव होईल या चार्ट वरती की नाही नाही, पाठीमागच्या चार्टने या पद्धतीने बिहेवियर केलं, त्यावेळेस मला हा मूव कॅप्चर करता आला नाही. जर का नेक्स्ट टाइमला किंवा या वेळेस असं व्हायला लागले, म्हणजे दुसऱ्या दिवशी जर मार्केटमध्ये असं घडतंय, तर नाही नाही, मी हा मूव सोडणार नाही, मी हा मूव कॅप्चर करायचा प्रयत्न करेन. बिलीव्ह मी, थर्ड पॉइंट हा खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या आयुष्यातला, खूप इम्पॉर्टंट ट्रेडर लाईफच्या, की थर्ड पॉइंट कॅप्चर करणं बस. आणि थर्ड पॉइंट हा जर का पिन पॉइंट असेल, दुनियाला सगळे माहिती झाली नाही ट्रेंड लाईन, का फोर्थ पॉइंटला नाही झाली सांगा, काय या ट्रेंड लाईन मध्ये चुके, काही ट्रेंड लाईन मध्ये चुकी नाही, एकदम चांगली ट्रेंड लाईन बनली. परंतु ज्यांना हा थर्ड पॉइंट कॅप्चर करता येतोय, तो मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ट्रेडर बनू शकतोय. ओके, त्यामुळे इथं कॅप्चर करायचा प्रयत्न करा. ओके, ठीक आहे. नंतर बघा नेक्स्ट अनालिसिस काय होती, जर का म्हणजे हा मूव ज्यांनी ज्यांनी कॅप्चर केला त्यांचं गुड, अदरवाईज हा या मूव मध्ये दुसरा कोणता मूव आपण कॅप्चर करू शकत नव्हतो. नेक्स्ट मूव मी काय सांगितलं होतं की 24,916च्या वरती जर मार्केट गेलं तर आपण 50% क्वांटिटीनं लॉंग साईडला जाऊ शकतोय. ओके, 50% क्वांटिटीनं. हे कशासाठी होतं, फ्लॅट ओपनिंग वगैरे, पुन्हा इथं जर मार्केट गेलं तर 50% क्वांटिटीनं आपण जाऊ शकतोय, हे त्यावेळेचं डिस्क्रिप्शन होतं. परंतु इथं काय झालंय बघा, इथं तुम्हाला इंट्राडे मध्ये प्राइस ऍक्शन भेटले ना. म्हणजे असं नाही की सर मग इथं बघा, आता तुम्ही या ठिकाणी तुम्ही कोणत्या ठिकाणी उभा आहे, चार्ट या ठिकाणी, म्हणजे 730 ला उभा आहे चार्ट, आणि 730 पासून तुम्ही एक्सपेक्टेशन करत चाललाय की नाही नाही 916 मार्केटनं ब्रेक केलं पाहिजे आणि मी लॉंग साईडची अपॉर्च्युनिटी शोधणार, असं आहे का पॉसिबल? कारण 730 पासून 916 पर्यंत येऊस तोपर्यंत मार्केट ऑलरेडी 200 पॉइंट मार्केट ट्रॅव्हल होऊन येईल, आणि मग तुम्ही एक्सपेक्टेड करताय की नाही फर्दर अपसाइडला मार्केट जायला पाहिजे. तर ही थोडी रिअलिस्टिकला धरून तुमची एक्सपेक्टेशन नाही आहे. ओके, त्यामुळे एक्सपेक्टेशन हे ड्युरिंग द लाईव्ह मार्केटमध्ये काय घडतंय याच्यावरती थोडस फोकस करायचा. ओके, आता बघा, एक वेळेस मी काय म्हणले, ही ट्रेंड लाईन वरती गेली, एक वेळ ट्रेंड लाईन पुन्हा ही ब्रेकडाऊन झाली, या ट्रेंड लाईनचं अस्तित्व संपलं आपल्यासाठी. काय संपलं, या ट्रेंड लाईनचं अस्तित्व संपलं बस. कारण का, कारण या ट्रेंड लाईन जर का मार्केटनं रिस्पेक्ट केलं नाही ना, अपसाइडला ब्रेक होता नाही तर रिस्पेक्ट केलं, जस्ट इथं रिस्पेक्ट केलं, आणि पुन्हा इथं डाऊन साइडला ब्रेक होताना पण रिस्पेक्ट केलं नाही, काय ती ट्रेंड लाईन कामाची आहे आपल्या? काय ट्रेंड लाईन कामाची नाही. म्हणजे ही ट्रेंड लाईन आपल्या पोर्टलवरून ही डिलीट झाली पाहिजे. ही जी ट्रेंड लाईन आहे ना, ही ट्रेंड लाईन आपल्या पोर्टलवरून डिलीट झाली. नेक्स्ट नेक्स्ट काय अपॉर्च्युनिटी की नाही बाबा, हा 3 मिनिटाचा जो काय झोन बनला होता, ओके, तो ऑलरेडी टेस्टेड आहे, ऑलरेडी टेस्टेड आहे. आणि प्राइस काय करते की इथं एक ट्रॅव्हल, एक काइंड ऑफ पॉज कॅन्डल बनवायला लागले, इथं मार्केट डाऊन साइडला यायला लागले, पुन्हा हाय मार्केटचा ब्रेक होईनाय. तर मग थोडं रडारवरती घ्यायचे आपल्याला की नाही कोणती ट्रेंड लाईन पुन्हा बनतायत का, पुन्हा झोन कोणते बनतायत का. मग बघा, ही एक ट्रेंड लाईन मार्केटमध्ये बनत होती, ही एक ट्रेंड लाईन बनत होती.
ओके, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ पॉइंट आणि हा एक पॉइंट. म्हणजे मल्टिपल कन्फर्मेशन नंतर जो का हा फॉल झाला ना, हा फॉल थोडासा सेलर साठी हा मूव एक्सपेक्टेड आहे. बायर्सनं हा जरी नाही मूव पकडला, कॅप्चर केला, तरी काय हरकत नाही, काय हरकत नाही. परंतु थॉट प्रोसेस काय होता बघा, मार्केट हे डाऊन साइडलाच येईल. का मार्केट डाऊन साइडला येईल? कारण ही अपसाइडची लेवलच ब्रेक झाली नाही ना. फ्लॅट ओपन होऊ द्या किंवा गॅप अप ओपन होऊ द्या किंवा गॅप डाऊन ओपन होऊ द्या, एक लेवल आहे, एक लेवलच्या वरती मार्केट बुलिश होतं, एक लेवलच्या खाली मार्केट बिरिश आपण पाहायचं. ओके, म्हणजे या पद्धतीनं तुम्ही थोडस स्टडी करायचा प्रयत्न करा. बघा, एक 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 एसटी स्टँड वरती तुम्ही एसटी स्टँड वरती उभा आहे, एसटी स्टँड वरती उभा आहे. बघा, सगळ्यांनी ही जर्नी एन्जॉय म्हणजे जर्नी ट्रॅव्हल केलेली असेल. जर का सपोज इथे एसटी आली, ओके, इथं तुम्ही उभा आहे, बरोबर की नाही, ही एसटी स्टँड आहे. ह्या एसटी स्टँड पाशी जर का अनेक एसटी येतात, अनेक एसटी येतात, बरोबर की नाही, इथं अनेक एसटी येतात. मग ते एसटीला काय असते की एसटीच्या अपसाइडला लिहिलेलं असतं की इथून इथपर्यंत एसटी जाईल, बरोबर की नाही. जर का ती एसटी वरती तसं लिहिलं नसेल तर आपण आपण ती एसटी कोणीकडे जाईल असं प्रिडिक्ट करू शकतोय का? नाही करू शकत. आपल्याला विचारपूस करावी लागणार, नाही प्रत्येक एसटीला थांबवावं लागणार, किंवा तिथं थांबलेल्या एसटीला म्हणजे प्रत्येक एसटीत आत चढावं लागणार, मग माणसांना विचारावं लागणार किंवा कंडक्टरला विचारावं लागणार. म्हणजे काइंड ऑफ असं आपल्याला करावं लागेल. परंतु त्या जर काही एसटीचा बॅनर वरती जर लिहिलंय आपल्याला की नाही नाही, इथं मुंबई ते पुणे जाणार आहे, मुंबई ते पुणे जाणार आहे, इथं मुंबई ते नाशिक जाणार आहे, मुंबई ते अहमदनगरला जाणार आहे, मुंबई ते कोल्हापूरला जाणार आहे, म्हणजे असं काइंड ऑफ जर का तुम्हाला लिहिलेलं दिसत असेल तर तुम्ही त्या एसटी मध्ये, तुम्हाला जर का त्या डेस्टिनेशनला जायचं असेल तर ते त्या एसटीत बसताय आपण, अदरवाईज तुम्ही त्या एसटीत बसत नाही, बरोबर. तसं तुम्हाला हा जो काही चार्ट आहे हा बेरिश का बनायला लागलाय, हा बेरिश बनलाय की नाही, हा बुलिश चार्ट बनलाय की नाही, हे सगळं माहिती पाहिजे. मग त्या जर्नीत तुम्ही सहभागी व्हा. म्हणजे मग जसं इष्टीत, म्हणजे एसटी कुठं जाणार आहे हे अगोदर आपण पाहतोय, मग बसतोय, मग आपण तिथं ट्रॅव्हलिंगला सुरुवात करतोय ना. तशा पद्धतीनं तुम्ही या चार्ट वरती जर का मार्केट बेरिश बनायला लागले, तर बेरिश बनत असताना इथे एखादा चार्ट पॅटर्न बनतोय का, आपल्या स्टडीनुसार मार्केट मार्केट काय ट्रेड बनवतंय का. जर ट्रेड त्या पद्धतीनं देत असेल मार्केट, तरच त्या ट्रेडचा हिस्सा व्हा, अदरवाईज त्या ट्रेडचा हिस्सा तुम्ही बनवू नका. ओके, ट्रेडर म्हणजे ट्रेडरची ती खासियत आहे. म्हणजे प्रोफेशनल ट्रेडर त्या पद्धतीने तुम्ही एंटर झाला पाहिजे, ना की नाही नाही हा मूव ये लागलाय, हा डाऊनफॉल ये लागलाय, मग हा पण कॅप्चर केला, हा पण कॅप्चर केला. ओके, या पद्धतीने नाही झालं पाहिजे. येस, इथं बघा, इथं वन ऑफ द स्टुडंट आणि इथं ठीक आहे, आपण पण म्हणजे प्रिडिक्ट केलं की इथं काय एक इम्पल्स आले. बघा, तुम्ही असं शोधायचा प्रयत्न करा ना, इथून डाऊन साइडला इम्पल्स आले, कुठून रिजेक्शन आहे सांगा मला. 0.6 डॉट 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 रिजेक्शन आहे 0.6. आणि किती ब्युटिफुल इम्पल्स आहे बघा, ही इम्पल्स किती ब्युटिफुल आहे. आणि त्याचा ट्रेड म्हणजे मल्टिपल ट्रेड मार्केटमध्ये बनत असतात. तुम्ही कोणता ट्रेड एक्झिक्यूट करताय याला खूप महत्व आहे. कशाला महत्व आहे की तुम्ही ट्रेड कोणता एक्झिक्यूट करताय. बघा, इथं ड्रॉप बेस ड्रॉप, लेवल ऑन लेवल, बरोबर नाही, इथं ड्रॉप बेस कॅन्डल ड्रॉप आहे, पुन्हा इथं ड्रॉप या बेस कॅन्डल, आणि पुन्हा हा ड्रॉप आहे, लेवल ऑन लेवल आहेत ना. बघा, इथे लेवल आहे, इथे एक लेवल आहे, इथे एक लेवल आहे, इथे एक लेवल आहे. म्हणजे तुम्ही हे असं अपॉर्च्युनिटी तुम्ही शोधली पाहिजे की मार्केटमध्ये काय घडायला लागलंय, समजलं. नाहीतर उग कॉलच्या चार्ट कडे बघताय डोळे मोठे करून, पुटच्या चार्ट कडे बघताय डोळे मोठे करून, एक सीईचा कॉल घेऊन ठेवलाय आणि ते प्रीमियम असे खाली 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 ये लागले, आणि तरी पण तुम्ही ते घेऊनच ठेवले. नाही नाही, आता वरती येईल, मग वरती येईल, असं नाही. हा चार्ट काय बोलतोय ते कळायचं. जर हा चार्ट बेरीज म्हणला, कट डाऊन करा सीईची पोझिशन, पुट शॉर्ट केलेले एक्झिट करून टाका तिथंच. ओके, या पद्धतीनं तुम्ही स्टडी करायचा आहे. ओके,
ठीक आहे, आता आपण चार्ट क्लीन करूया, संपूर्ण चार्ट क्लीन करू आणि बघूया आपण मार्केटमध्ये काय काय मार्केटमध्ये घडायला लागले किंवा कशा पद्धतीनं आपण उद्यासाठी रणनीती आखू शकतोय. ओके, येस. बघा, 3 मिनिटाला एक या ठिकाणी एक झोन आहे, तो पण टेस्टेड आहे. म्हणजे ही पण वीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट इथून एक स्लगिश फॉल आहे. इथून एक 24,746 पासून एक स्लगिश फॉल आहे. ओके, एक लेवल आपल्याला भेटली, ती काइंड ऑफ प्रिव्हियस सपोर्ट नाव ऍक्ट ऍज रेजिस्टन्स पण काम करू शकते. म्हणजे हा जो काही स्पाइक आलाय 3 मिनिटाला, बघा हा जो काही स्पाइक आलाय, तो स्पाइक पण नियर तिथूनच बाउन्स बॅक झालाय. म्हणजे ही एक लेवल डिफेंड करायचा प्रयत्न करणार. ज्यांनी कुणी इथं म्हणजे इथं पुट सेल पण केले असतील, ओके, पुन्हा इथं कॉल सेल पण केले असतील, म्हणजे 24,750 एक आपल्यासाठी एक लेवल आपल्याला निघून येते की अपकमिंग डे साठी, उद्या किंवा परवा दिवशीसाठी पर्स्पेक्टिव्ह की नाही इथे एक स्ट्रॅडल काइंड ऑफ मार्केटमध्ये स्टेलअप झालेले असू शकते. स्ट्रॅडल म्हणजे काय, म्हणजे सीई पण शॉर्ट झालाय आणि पीई पण शॉर्ट झालाय. ओके, कारण इथं इथून बघा बाउन्स बॅक किती शार्प बाउन्स बॅक झालाय, तर इथं एक पीई शॉर्ट ह्यूज क्वांटिटीने झाली असेल, बरोबर की नाही. आणि इथूनच एक काइंड ऑफ मार्केट स्लगिश झाले, तर इथे सीईच्या पण पोझिशन्स बनलेल्या आहेत. म्हणजे 24,750 एक तुम्हाला आपल्याला एक लेवल भेटून आली अपकमिंग डे, अपकमिंग एक्सपायरी निफ्टीची. त्याच्यासाठी 24,750 ही एक लेवल आपल्या रडारवरती ठेवायचे. ओके, बघूया उद्या ज्याला अजून काय प्राइस मध्ये घडतंय का. परंतु ऍज अ प्रायमरी स्टेजला आपल्याला आज ही लेवल आपल्याला भेटलेली आहे. नेक्स्ट बघूया 5 मिनिटाला एक ड्रॉप बेस कॅन्डल ड्रॉप आहे इथं. ओके, आणि या ड्रॉपच अचिव्हमेंट वगैरे आहे, तर ही लेवल्स 800ची वगैरे लेवल्स आपल्याला दिसते. नेक्स्ट बघूया 10 मिनिटाला कोणता झोन दिसतोय आपल्याला. येस, हाच 10 मिनिटाला झोन आहे, म्हणजे तो 800ची लेवल आहे. ओके, 800ची लेवल तिथे दिसते. ओके, 25 मिनिटला एक ड्रॉप बेस कॅन्डल ड्रॉप, म्हणजे ही 800ची लेवलच पॉवरफुल लेवल आपल्याला निघून येते बघा. येस, इथं इथं म्हणजे मार्केट काइंड ऑफ इथं एक्सपायरी बेसिस वरती याच्या खालीच कुठंतरी राहायला पाहिजे. ओके, किंवा याच्या नियर म्हणजे डाऊन साइडनं जर का ट्रॅपिंग झाली, उद्या जर का फॉल झाला, तर अपकमिंग मी सांगतो की कशा पद्धतीने मार्केटमध्ये ही एक लेवल आपल्या पाशी निघून आलेली, म्हणजे 24,800 ते 840 सेलर पॉइंट ऑफ व्ह्यू न. ओके, 75 मिनिट 125 मिनिटला बघूया आपण काय. बघा 75 मिनिटला एक वीक इथपर्यंत आले, म्हणजे 733 पर्यंत आले आणि तिथून एक ग्रीन कॅन्डल बनले, म्हणजे इथले सगळे पुट शॉर्ट झाले असणार असणार की नाही सांगा. एक 75 मिनिटला एवढी बिग रॅली कॅन्डल काइंड ऑफ मार्केटमध्ये बनले. ओके, इनविजिबल कॅन्डल कन्सेप्ट सोडला तर तर एक 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 शार्प म्हणजे कॅन्डल स्टिक बनवले, तर इथले हे पुट शॉर्ट झाल्याशिवाय बनले असेल का, नाही ना. मग जर का इथले हे सगळे पुट शॉर्ट झाले, तर मार्केटला डाऊनफॉल एक्सपायरी पर्यंत हे घेऊन जाण्यात काय पॉइंट आहे का त्यांना. नाही ना, कारण लॉस होईल त्यांचा, सेलरचा इथून लॉस व्हायला चालू होईल जर का मार्केट खूप खाली गेलं तर एक्सपायरीला. तर ते बघूया आपण कशा पद्धतीनं सायकोलॉजी बिल्डअप करायचे बघा, तुम्हाला सांगतो मी. ओके, 24,746 आपला एक सपोर्ट काइंड ऑफ आलता, म्हणजे तो प्रिव्हियस इकडचा पण एक 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 ही पण 125 मिनिटला पण इथे एक स्विंग आहे बघा. 746 ला लक्षात ठेवा मी काय काय पॉइंट सांगतोय. वन डेच्या चार्टला बघूया आपण. वन डेच्या चार्टला एक बिरिश कॅन्डलच बनलेली आहे, बनलेले आहे बिरिश कॅन्डल. ठीक आहे, आता विकलीचा बघा, इथे विकलीचा काय येतोय, एक सपोर्ट विकलीच्या याच्यावरती एक सपोर्ट येतोय. येस, विकली बेसिस वरती हा एक सपोर्ट यायला लागलाय. येस, विकली कॅन्डल वरची विकली EMA20चा हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ओके, ठीक आहे, आणि इथंच काय आहे बघा, इथंच काइंड ऑफ विकलीच्या कॅन्डल स्टिकच्या संपूर्ण ओपनिंग क्लोजिंग काइंड ऑफ या रेंज मध्येच आहेत. म्हणजे आज कॅन्डल स्टिकची क्लोजिंग झाली ना, ही क्लोजिंग डेली बेसिस वरती, त्या ठिकाणीच क्लोजिंग बेसिस वरती मार्केट किंवा ओपनिंग बेसिस वरती हा एक रेंज आहे मार्केटची,
700 ते 700 म्हणजे 700 ते 750 रेंज पकडून चाला. इथं काइंड ऑफ वीकली बेसिसवरती पोझिशन्स बनलेल्या असू शकतायत. म्हणजे ज्यांनी ज्यांनी पोझिशन्स बनवले काइंड ऑफ इन्स्टिट्यूशन्स या पद्धतीनं पाहत असते. ओके, तर बघा उद्यासाठी आता एक्झिक्युशन कशा पद्धतीनं करायचं. एक हा मूव एक्सटेंडेड झालाय, 3 बॅक टू बॅक रेड कॅन्डल बनलेत. उद्या जर का मार्केट गॅपडाऊन झालं, उद्या जर का मार्केट गॅपडाऊन होण्याची प्रोबॅबिलिटी हाय आहे किंवा फ्लॅट ओपनिंग जरी झालं तरी हा जो काही टाइम वाईज करेक्शन आहे ना, टाइम वाईज करेक्शन बघा, हा जर टाइम वाईज करेक्शन आहे याची एक एक स्पाइक मार्केटमध्ये ड्यू आहे. तो मार्केटमध्ये स्पाइक आणतील मग त्या स्पाइकचा हिस्सा ज्यांना व्हायचा आहे त्यांनी होऊ शकताय. परंतु इथं इथं एक वेळेस त्यांना प्रॉफिट बुकिंग करावं लागेल बघा. म्हणजे ही जी काही रेंज येते, ही जी प्राइस मध्ये हा एक सपोर्ट आहे ना, कितीचा सपोर्ट आहे बघा, 562च्या नियरचा आहे. ओके, म्हणजे 550च्या नियर पकडून चला. 550च्या नियर मार्केटला एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम करू शकते. उद्या एक आय एम एक्सपेक्टिंग की या पद्धतीने एक कॅन्डलस्टिक बनायला पाहिजे. सपोज दॅट गॅपडाऊन जरी ओपन झाली, ओके, तर या पद्धतीने मार्केटमध्ये ही एक ग्रीन कॅन्डलस्टिक बनायला पाहिजे. या पद्धतीने ही वीक पडली पाहिजे, डाऊन साइडला एक वीक बनली पाहिजे. बघूया आपण का मी असं म्हणतोय, कारण ही जी काही संपूर्ण सेलअप बसलाय ना, हा सेलअप बसलाय, या सेलअपचा प्रॉफिट बुकिंगचा हा पॉइंट बनू शकतोय. म्हणजे 500ची लेवल आहे, मग ही 500च्या एकदम जवळ येऊ देत नसते. सेलर आहे ना, एकदम 500च्या जवळ काइंड ऑफ येऊ देत नाही, तर त्याच्या अगोदरपासूनच थोडी बाईंग स्टार्ट करतात किंवा प्रॉफिट बुकिंग स्टार्ट करतात. हे ज्यांनी सेलअप केलंय ना, त्यांचं इथं प्रॉफिट बुकिंग होऊ शकतोय. आणि या पद्धतीनं कॅन्डलस्टिक ओपन होऊ म्हणजे एक कॅन्डलस्टिक फॉर्म होऊ शकते. या पद्धतीनं थोडस बॅक ऑफ माइंड मध्ये तुम्हाला तुमच्या लक्षात असू द्या की या पद्धतीनं कॅन्डलस्टिक जर का बनत असेल तर त्या पद्धतीनं आपल्याला ट्रेड करायचं आहे. हा येस, आता त्या पद्धतीनं ट्रेड कशा पद्धतीनं करायचं, हा त्याला काय मॅन्डेटरी काय आहे मार्केटमध्ये गॅपडाऊन ओपन मॅन्डेटरी. मार्केट गॅपडाऊन ओपन झालं पाहिजे आणि फर्स्ट टिकला म्हणजे या पद्धतीने इथे एक सेलअप बसायला पाहिजे मार्केटमध्ये. हा जो काही टाइम वाईज करेक्शन मार्केटमध्ये दिलाय ना, ते सगळा होप मार्केटनं तोडायला पाहिजे. हे सगळे जे काही कॅरी फॉरवर्ड करून गेलेत ना सीई वगैरे, तर त्यांचा होप मार्केटने एकदम स्पाइक देऊन किंवा सीधा गॅपडाऊन ओपन होऊन म्हणजे फर्स्ट टिकला. आज कसं बघा, मार्केट गॅपडाऊन तर झालं परंतु पुट मध्ये कोणाला प्रॉफिट करता आला नाही. ज्यांनी कॅरी फॉरवर्ड करून गेले त्यांचं ठीक आहे, म्हणजे एमटीएम म्हणजे ऑन कॉस्टलाच पोझिशन आले असेल मे बी. ज्यांनी पी कॅरी फॉरवर्ड केले त्यांना माहित आहे बघा इथं काय कंडिशन झाली असेल. कारण फर्स्ट टिकला मार्केट गॅपडाऊन झालं आणि पुन्हा म्हणजे स्पाइक दिला डाऊन साईडला आणि अपसाईडला मार्केट आलं. तसं इथं प्रोबॅबिलिटी आहे. काय प्रोबॅबिलिटी आहे, डाऊन साईडला खूप म्हणजे वीक पडेल आणि मार्केट अपसाईडला येऊ शकते. मग त्यावेळेस ऍज अ काइंड ऑफ म्हणजे तुम्ही ऍज अ इन्स्टिट्यूशन कशा पद्धतीने ट्रेड करायचा आहे, ही जी काही 25 मिनिटचा जो काही सप्लाय झोन बनतोय हा टेस्टेड झालाय की नाही हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे इथपर्यंत मार्केट अप्रोचिंग करू शकते अपकमिंग एक्सपायरीला, परंतु हा टेस्टेड उद्या झाला पाहिजे. जर का हा ड्रॉप बनला आणि इथं प्राइस 558 550 पर्यंत जरी आली, कारण मार्केटमध्ये जे काय आजकाल म्हणजे हे 2-3 दिवसापासून ते जेन स्टेट वगैरे काय आलेत ना, तेव्हापासून व्हॉलॅटिलिटी वाढली बघा. व्हॉलॅटिलिटी खूप आहे मार्केटमध्ये. त्यामुळे 100 पॉईंट मार्केटला इझी मार्केट ट्रॅव्हल केल्यासारखं करते. ओके, म्हणजे इझी आहे. पण त्या पद्धतीनं आपण पण अनालिसिस या पद्धतीनं करतोय की 773 पासून 558 काय खूप लांब पॉइंट नाही. इझी हा टच मारून प्राइस अपसाइडला येऊ शकते. आणि त्यावेळेस सगळे हे जे काय ते सगळे ट्रॅपिंग होणार. म्हणजे आज ज्या पद्धतीनं मार्केट वर गेलं पुन्हा खाली आलं त्या पद्धतीनं खाली येईल असं एक्सपेक्टेशन नाही करायचं. उद्यासाठी थोडं एक्सपेक्टेशन तसं करू नका. उद्या थोडस काइंड ऑफ आय एम स्टील बुलिश मार्केट, परंतु एक्सपेक्टेड काय आहे की फर्स्ट हाफ मध्ये मार्केट या पद्धतीनं फॉल देणं एक्सपेक्टेड आहे. तर मार्केटमध्ये बुलिश या पद्धतीने विचार करू शकतोय. म्हणजे डाऊन साइडला एक वीक बनू शकते
अशी प्रोबॅबिलिटीचे कॅन्डल साठी आपण ट्रेड करू शकतोय. ओके, यस. याच्या जर स्टील मार्केट इथं आलं, इथून फर्दर फॉल व्हायला लागलं तर 50% क्वांटिटीनच खाली जावा. ओके, मग नंतर क्वांटिटी वाढवण्यात काही पॉइंट नाही. ओके, म्हणजे याच्या खाली पण मार्केट जर का फर्दर फॉल होते 500 वगैरे व्हायला प्रोबॅबिलिटी हाय आहे की मार्केट तसंच जाऊ पण शकते. बघा आपला हा जो काही डाऊन साइड जिथपर्यंत आपण एक्सपेक्टेड करत होतो तो पण पॉइंट ऑलमोस्ट नियर आलाय, म्हणजे एकदम जवळ आलाय की तो पॉइंट काही खूप लांब नाही. म्हणजे इथपर्यंत हा पॉइंट आहे. जास्तीत जास्त आपण इथपर्यंत आपण मार्केटला पाहिलं होतं की हा फॉल 450 म्हणजे 480 ते 65 अशा लेवल्स पर्यंत येऊ शकते म्हणून आपण अँटिसिपेट करून चाललो होतो. तर तो पॉइंट पण खूप काय लांब राहिला नाही. त्यामुळे इथं थोडस अवेअर राहा की 500च्या नियर वगैरे प्रॉफिट बुकिंगला सुरुवात होऊ शकते आणि तिथं थोडस क्वांटिटी साईज कमी करा डाऊन साईडला जर का मार्केट जात असेल तर. ओके, येस, गुड, ठीक आहे. थँक्यू सगळ्यांना. उद्यासाठी बेस्ट ऑफ लक. ओके, गुड नाईट.